2019 मी 4 वेळा निवडून आल्यानं मला अपेक्षा होती की मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळावी, परंतु ती मिळू शकली नसल्यानं राजकीय निराशा मनामध्ये आली. मी आमदार पदाचा राजीनामा तयार करून अध्यक्ष महोदयांकडे देणार होतो, परंतु मध्ये जयंत पाटील, अजितदादा, धनंजय मुंडे या सहकाऱ्यांनी सांगितले, राष्ट्रवादी कार्यालयात जाऊन चर्चा करू आणि मग अध्यक्षांकडे जाऊ. याचाच काल उल्लेख अजितदादा यांनी केला आहे. मी म्हणालो, तुम्हाला जमलं तर मला मंत्रिपद द्या, पर्यायी मला काम करण्याची संधी द्या. जयंत पाटील आणि अजितदादा यांनी मला सांगितलं की तुम्ही 1 वर्ष तातडीनं कार्याध्यक्षपदाची निवड करतो. 1 वर्ष अनुभव घ्या आणि प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे तुम्हाला दिली जातील. हे आश्वासन अजितदादा, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी दिलं होतं. परंतु जेव्हा मी जयंत पाटील, शरद पवार, अजित पवार यांच्याकडे वारंवार आठवण करून दिली, तेव्हा पवारसाहेब असतील, जयंत पाटील असतील, त्यांनी हे आश्वासन पूर्ण केलं नाही. तेच कार्यकर्त्यांवर कसा अन्याय होतो हे अजिबात पवार यांनी शिबिरात सांगितलं आहे. जयंत पाटील हे साफ खोटे बोलत आहे. त्यांनी स्वतःहून मला शब्द दिला होता. ते म्हणाले होते, आपण 1 वर्ष बरोबर काम करू, 1 वर्षानंतर तुम्ही सूत्र हाती घ्या. त्यावेळी जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष होते, मंत्री होते. जयंत पाटील यांच्याकडे हेवी खातं असल्यानं तिकडं त्यांनी लक्ष देणं गरजेचं होतं, परंतु दुसऱ्याला मंत्री होऊ द्यायचं नाही, प्रदेशाध्यक्ष द्यायचे नाही. दोन्ही पदे त्यांना पाहिजे होते. कशाला पाहिजे होते ते दोन्ही पदे? जेव्हा जयंत पाटील निर्णय घेण्याच्या परिस्थितीत होते तेव्हा त्यांनी निर्णय घेतला नाही. दुसऱ्यांना फुकट सल्ले द्यायला काय जातं? त्यांच्यावर जेव्हा जबाबदारी होती तेव्हा त्यांनी करायला पाहिजे होतं. आता दुसऱ्यांना सल्ले देऊ नका. 3 पक्षांचे सरकार आहे, मंत्रिपद कमी आहेत. अजितदादा सर्व जातीधर्मीयांना न्याय देत आहेत, त्यामुळे मला मंत्रिपद देऊ शकले नाही. मात्र त्यामुळे मी काही नाराज नाही. मी पक्षासोबतच आहे. मला जयंत पाटील यांच्या गणिताबद्दल विश्वास नाही. जयंत पाटील खरे तर ते माझे जवळचे नातेवाईक आहेत. मी त्यांच्याबद्दल आधीच काही वाईट बोलू इच्छित नाही. जयंत पाटील यांचा प्रश्न पेंडिंग ठेवायचे, प्रलंबित ठेवायचे आणि मजा बघत बसायची असा त्यांचा स्वभाव. निश्चितपणानं निराशाची भावना असते, परंतु कायमस्वरूपी राजकारणात निराश राहता येत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हेलिकॉप्टरमध्ये बसले, मात्र ऐन वेळेला काही टेक्निकल अडचणींमुळे आणि त्यांना छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द करावा लागला. त्याच्याबद्दल मी उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. माजलगावमध्ये मी पहिली पत्रकार परिषद मुंबईत घेतली, आता औरंगाबादमध्ये घेतली. याविषयी जरा मला माजलगावच्या पत्रकारांना आणि तिथल्या मीडियाच्या प्रतिनिधीला याच्या बाबतीत सविस्तर मी मुलाखत देणार. आत्ता पण आपल्या भाषणामध्ये म्हणलात की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी वेळ प्रसंगी राजीनामा देखील आम्ही देऊ ना. काय आमदार काय फार मोठं पद आहे ना आमच्यासाठी. 4 वेळेला आमदार जातो, आता काही इच्छा नाही आमदार. वेळ प्रसंगी देऊ आम्ही. तुम्ही जी म्हणता तसं आम्हाला वाटलं की सरकार काही चूक करते, सरकार हात आखडता घेते, सरकार जे शब्द दिलेला आहे तो पाळणार नाही, त्यावेळी राजीनामा देऊ. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आमचे नेते हे गंगापूरला उद्घाटनासाठी येणार होते. त्यासाठी ते हेलिपॅडवर पोचले, हेलिकॉप्टरमध्ये बसले, परंतु ऐन वेळेस काही टेक्निकल स्नॅग आल्यामुळं आणि पर्यायी हेलिकॉप्टर उपलब्ध न झाल्यामुळं त्यांना हा दौरा रद्द करावा लागला. मी इथं संस्थेचा अध्यक्ष या नात्यानं त्यांचं स्वागत करण्यासाठी आलो होतो, परंतु ऐन वेळेस उद्घाटक नाहीत म्हणून उद्घाटकाची जबाबदारी माझ्यावरती टाकण्यात आली आणि निश्चितपणानं मला जसं सुचेल, मला जसं जमेल, माझी जी कुवत आहे त्याप्रमाणे उद्घाटनपर भाषण मी या ठिकाणी केलं. वार्ता आहे ही वस्तुस्थिती आहे, परंतु त्याच्याबद्दल मी आता बोलणार नाही. कदाचित उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये त्याचं उल्लेख. तुम्ही म्हणताय सरकारला वेळ दिला पाहिजे समाजाने, तर असं किती वेळ लागू शकतो जो वेळ सरकारला? असं मागासवर्गीय आयोगाला मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासले हे सिद्ध करण्याची जबाबदारी मागासवर्ग आयोगाला. तर मागासवर्ग आयोगाला म्हणजे किती वेळ लागतो हे मागासवर्ग आयोग सांगू शकेल. त्याच्या बाबतीत मी काही तज्ज्ञ माणूस नाही, परंतु जो अभ्यास करावा लागतो, जो पुरावे शोधावे लागतात,
मागच्या मागासवर्गीय गायकवाड साहेबांनी बरेच पुरावे दिलेत, परंतु त्याच्याकडं सुप्रीम कोर्टाने दुर्दैवाने दुर्लक्ष केलं त्या पुराव्याकडे. कदाचित अशी परिस्थिती आम्हाला वाटते की ते पुरावेच बघितले नाहीत सुप्रीम कोर्टाने आणि मग ते आरक्षण नाकारलं. तर त्याला किती वेळ लागतो हे सांगण्याचं म्हणजे मी काही त्याच्यात तज्ज्ञ नाही. तुम्ही मागासवर्गीय आयोगाचे जे सन्माननीय अध्यक्ष आहेत, सदस्य आहेत, त्यांना विचारा. ते खोटं बोलत आहेत, साफ खोटं बोलत आहेत. त्यांनी स्वतःहून मला शब्द दिला होता. ते म्हणले होते आपण 1 वर्ष बरोबर काम करू, 1 वर्षानंतर तुम्ही सूत्र हाती घ्या. हे जयंत पाटलाचे शब्द आहेत आणि ते प्रदेशाध्यक्ष होते, मंत्री होते त्यावेळेस. मंत्री हेवी खातं होतं त्यांच्याकडं, तिकडं त्यांनी लक्ष देणं साहजिक होतं. म्हणजे दुसऱ्याला मंत्री होऊ द्यायचं नाही आणि प्रदेशाध्यक्ष होऊ द्यायचं नाही, दोन्ही पदं त्यांना पाहिजे होती. कशासाठी पाहिजे होती त्यांनाच विचार. बरं, अजितदादांना तुमची नाराजी दूर करता आली असती का त्यावेळेस त्यांना तुम्हाला मंत्रिपदही देता आलं असतं, मग अजित पवारांनी तुम्हाला का नाही दिलं? कारण त्यांना कार्यकर्त्याची नाराजी तर पाहत नाही असं ते म्हणतात अजितदादा, आपलं जयंतदादा. जयंत पाटील काय म्हणतायत, जेव्हा ते निर्णय घेण्याच्या परिस्थितीमध्ये होते तेव्हा त्यांनी निर्णय घेतला नाही. ना मंत्रिपदाच्या बाबतीत घेतला, ना कार्याध्यक्षपदाच्या बाबतीत घेतला, ना प्रदेशाध्यक्षपदात. दुसऱ्यांना फुकट सल्ले द्यायला काय जातं. त्यांच्यावर जेव्हा जबाबदारी होती तेव्हा त्यांनी करायला पाहिजे होतं. त्यांना काय बोलायचा अधिकार नाही. आणि आता दुसऱ्यांना सल्ले देऊ नका. आता हे 3 पक्षाचं सरकार आहे, मंत्रिपदं कमी आहे. जी काय पक्षाची वैचारिक भूमिका आहे त्याच्याप्रमाणे सर्व जाती धर्माला प्राधान्य देण्याचं काम अजितदादांनी केलेलं आहे. आणि त्यामुळं कदाचित संधी देऊ शकली नसती. तरी काही माझी नाराजी नाही. मी पक्षाच्या एक आमदार या नात्यानं आणि कार्यकर्ता या नात्यानं मी पक्षासोबतच आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये मी आमदार या नात्यानं 4थ्यांदा निवडून आलो आणि म्हणून माझी साहजिक अपेक्षा होती की मला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं, काम करण्याची संधी मिळावी, परंतु ती मिळू शकली नाही. म्हणून एक राजकीय निराशा माझ्यामध्ये आली आणि मी आमदार पदाचा राजीनामा तयार करून अध्यक्ष महोदयाकडं तो देणार होतो. त्यांची वेळ मी घेतली होती, परंतु मध्येच जयंत पाटील, अजितदादा, धनंजय मुंडे, आमचे काही सहकारी यांनी सांगितलं की आपण एकदा राष्ट्रवादी कार्यालयात जाऊ, त्या ठिकाणी चर्चा करू आणि मग जाऊ आपण अध्यक्षाकडे. आणि त्याचाच उल्लेख काल अजितदादा पवारांनी केला. मी त्यांना म्हटलं मंत्रिपद तुम्हाला तर पर्यायी मला काम करण्याची संधी द्या. आणि म्हणून जयंत पाटील आणि अजितदादांनी मला सांगितलं की तुम्ही 1 वर्ष आम्ही तातडीनं तुमची कार्याध्यक्ष म्हणून निवड करतो, 1 वर्षाचा अनुभव घ्या आणि 1 वर्षानंतर प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र तुम्हाला दिली जातील. हे आश्वासन जयंत पाटील, अजितदादा, धनंजय मुंडे यांनी मला दिलं होतं. परंतु नंतर मात्र जेव्हा मी जयंत पाटलाकडं, पवारसाहेबांकडं, अजितदादाकडं वारंवार याची आठवण करून दिली तेव्हा जयंत पाटील असतील किंवा कदाचित पवारसाहेब असतील किंवा कोण अजून अजितदादा असतील मला माहीत नाही, परंतु हे आश्वासन मात्र त्यांनी पूर्ण केलं नाही, करू शकले नाही. तेच कार्यकर्त्यावर कसा अन्याय होतो हे अजितदादांनी काल आमच्या शिबिरामध्ये सांगितलं. ते साहजिक आहे. समाजातले ज्वलंत प्रश्न साहित्य संमेलनात चर्चा होणार. मी जो मराठवाड्याच्या दृष्टीनं आणि शेतकऱ्याच्या दृष्टीनं, दुष्काळ मिटवण्याच्या दृष्टीनं जे शासनाने करणं आवश्यक आहे त्या बाबीवरती मी बोललो पहिल्यांदा. तो माझ्या दृष्टीनं जीवन मारण्याचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने दर 10 वर्षामध्ये 2 ते 3 दुष्काळाला मराठवाड्यातली जनता, मराठवाड्यातला शेतकरी, मराठवाड्यातला सर्वसामान्य माणूस, इथला व्यापारी, उद्योजक सगळे सामोरे जातात. त्यामुळं मराठवाड्याच्या दृष्टीनं अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होतात. शासनाचा तर शेकडो कोटी अवधी रुपये खर्च होतो, परंतु त्याबरोबरच सर्वसामान्य माणूस ह्या दुष्काळाच्या कालचक्रामध्ये भरडत चालला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं आत्महत्याचं प्रमाण वाढलं आहे. त्याला खरं कारण आहे की इथं पाणी उपलब्ध नाही,
आणि म्हणून ऊस तोडणी कामगार म्हणून आमच्या जिल्ह्यातून लाखो लोक स्थलांतर करतात 6-6 महिन्यासाठी. आमच्याकडची लाखो लोक आज पिंपरी चिंचवड, चाकण, ठाणं या औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या आणि विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती असलेल्या भागाकडं गेलेले आहेत रोजगारासाठी. आणि म्हणून मराठवाड्यातली जनता स्थलांतर करायला लागलेली आहे. रोजगाराच्या संधी नाहीत, उत्पन्नाची हमी नाही आणि म्हणून स्थलांतर अटळ आहे. हे स्थलांतर जर थांबवायचं असेल तर मराठवाड्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे जी काही प्रकल्प आहे, गोदावरी खोऱ्यात समुद्रात वाहून जाणारं 168 TMC पाणी जर मराठवाड्याला मिळालं तर मराठवाड्यामध्ये पाऊस जरी पडला नाही तरी दुष्काळ राहणार नाही.